सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक न्यूजच्या दर्शकांना लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावर नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आले आहे, ज्यामध्ये एज्युकेशन, हेल्थ, प्रॉपर्टी, फायनान्स, शॉपिंग, क्रीडा, कला, साहित्य आदी विषयांचा समावेश आहे. नाशिक डायरीमध्ये आज आपण आयुर्वेदाचार्य, गर्भसंस्कार कन्सल्टंट, वैद्य वैदेही देवधर यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 1977ला वैद्य अभया देवधर यांनी डॉक्टर देवधर क्लिनिकची स्थापना केली. शुद्ध आयुर्वेदाची चिकित्सा करण्यासाठी लागणारी औषधे वैद्य शशिकांत देवधर यांनी तयार करायला सुरुवात केली. पुढे हा वारसा डॉक्टर संजीवन आणि वैद्य वैदेही देवधर यांनी यशस्वीपणे पुढे नेला. आज राज्यातच नाही तर भारताबाहेर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार आणि वत्सल आयुर्वेदाची क्वालिटी प्रॉडक्ट पाठवली जातात. गर्भसंस्कारांचे कार्य, 6 पुस्तकांची निर्मिती, अनेक व्याख्याने, वर्कशॉप आणि गोप्रेक ॲपच्या माध्यमातून जगभरात आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या जोमानं सुरू आहे. अशा या संपूर्ण आयुर्वेद चिकित्सेला समर्पित डॉक्टर देवधर क्लिनिकच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात वैद्य वैदेही देवधर यांच्याकडून. नमस्कार. डॉक्टर देवधर क्लिनिक आयुर्वेद संतती आरोग्यमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करते तुमच्या क्लिनिकच्या थोडक्यात इतिहासापासून. आयुर्वेद सेवा संघाचे संस्थापक श्री बिंदू माधव शास्त्री पंडित यांची कन्या वैद्य अभया देवधर यांनी 1977 मध्ये डॉक्टर देवधर क्लिनिकची स्थापना केली. शुद्ध आयुर्वेदाची चिकित्सा करताना लागणारी वनस्पती त्यांचे पती वैद्य शशिकांत देवधर यांनी आधी राजसन आणि आता वत्सल या दोन्ही ब्रँडनी बनवायला सुरुवात केली. डॉक्टर देवधर क्लिनिकमधील पेशंटला जो काही छान रिझल्ट आज आम्ही देऊ शकतो आहोत, त्याचं कारण म्हणजे शुद्ध आयुर्वेदाचं परंपरागत ज्ञान, मार्गदर्शन आणि औषधी या सगळ्या सर्व्हिसेस इन हाऊस आहेत. वैद्य देवधर यांची पुढची पिढी म्हणजे डॉक्टर संजीवन MBBS, MBA, MSc फार्मा मेडिसिन, JJ हॉस्पिटल आणि KEM मुंबई इथून शिकून येऊन सुद्धा आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारासाठी वत्सल आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स या कंपनीचे डायरेक्टर म्हणून काम करतात. औषधी निर्मिती करून सर्व राज्यांमध्ये आणि देशाबाहेर सुद्धा वत्सल आयुर्वेदिकचे क्वालिटी प्रॉडक्ट्स पाठवले जातात. वैद्य अभया देवधर यांची सून मी वैद्य वैदेही देवधर या क्लिनिकच्या माध्यमातून आज गर्भसंस्काराचं कार्य सगळं जगभर 6 पुस्तकं, अनेक व्याख्यानं, वर्कशॉप आणि गोप्रेक ॲपच्या माध्यमातून करते आहे. म्हणजेच नाशिकमधील आमची आयुर्वेदातली 3री पिढी आयुर्वेदाचं कार्य आज सहकुटुंब करते. सर्व व्याधींवर शुद्ध आयुर्वेद चिकित्सा, पंचकर्म, तसेच वंध्यत्व, स्त्रियांचे आजार, मुलींच्या पाळीच्या तक्रारी, मेनोपॉज अशा अनेक रोगांवर यशस्वी चिकित्सा आम्ही करतो आहोत. डॉक्टर अपर्णा देशपांडे MD आयुर्वेद या असोसिएट डॉक्टर म्हणून कार्यभार सांभाळतात आहेत. पंचकर्म, मर्मचिकित्सा, नाडी परीक्षण अशा अनेक माध्यमातून आयुर्वेदाची सेवा या वास्तूत निरंतर चालू आहे. गर्भसंस्कारासाठी आवश्यक सर्व यज्ञ आमच्या यज्ञशाळेत होतात. या ॲक्टिव्हिटी रूममध्ये गर्भवतीच्या सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, योगासन, सेमिनार हे महिन्यातून एकदा संपूर्णपणे निःशुल्क केलं जातं. पंचकर्म विभागात कटिबस्ती, अधोदर बस्ती, जानूबस्ती, शिरोधारा, स्नेहन, स्वेदन, विरेचन, योगबस्ती असे सर्व उपक्रम तज्ज्ञ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली होतात. आमची सर्व पुस्तकं आणि औषधं vappl.com या आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. फेसबुक, इन्स्टा या सोशल मीडियावर पण आम्ही सक्रिय आहोत. डोहाळ जेवण, यज्ञ, प्री मॅटर्निटी शूट, गर्भसंस्कारामधील ॲक्टिव्हिटीज, योग, गर्भसंस्कार व्याख्यानं अशा अनेक गोष्टी येथे आयुर्वेद, संस्कार, अध्यात्म या सगळ्यांची सांगड घालून केल्या जातात आणि त्यासुद्धा निःशुल्क. लहान मुलांसाठी सुवर्णप्राशन, मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे औषधं, जन्मानंतरचे सगळे संस्कार याबद्दलचं मार्गदर्शन सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. संपूर्ण भगवद्गीता पठण, रामरक्षा पठण, गोदावरी आरती असे अनेक प्रासंगिक कार्यक्रम आजवर आपण ऑनलाईन तसेच ऑफलाईन घेत असतो.
दर शनिवारी रात्री 9 ते 9:30 या वेळात गर्भधारणेपूर्वी पती पत्नीला आणि गर्भवतीला निशुल्क ऑनलाईन मार्गदर्शन केलं जातं. मी वैद्य वैदेही देवधर आपणा सगळ्यांना आवाहन करते, गर्भसंस्काराद्वारे समाजात बदल घडवून आणण्याचं आमचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं, जेणेकरून बाळासाठी उत्सुक जे पतिपत्नी आहेत तसेच ज्या गर्भवती आहेत त्यांना तर प्रत्यक्षपणे फायदा होईलच, कारण आजवर ज्यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग केला आहे त्यांना आमूलाग्र बदल घडवून आलेला दिसत आहे. तसेच जे या वयात नाहीत अशा ज्येष्ठ व्यक्तींनी सुद्धा आपल्या परिचितांना नक्की सांगावं आणि आयुर्वेदाच्या सहाय्याने समर्थ भारत बनवण्यास आम्हाला सहाय्य करावं. धन्यवाद. नमस्कार, मी उज्ज्वला मोरकर. मी नाशिकमध्ये असते. मी मॅडमकडे पंचकर्मच्या ट्रीटमेंटसाठी आलेली आहे की आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात, स्वतःचा विचार करत नाही, कामच करत राहतात, स्ट्रेस असतो. तर मी मॅडमकडे पंचकर्म केलं तर मला खूप छान इफेक्ट आलेला आहे. मॅडमने लिहिलेली पुस्तकं मला वाचायला दिली होती, त्याच्यामुळे माझ्या विचारांमध्ये बदल झालेला आहे. त्याच्यामुळे माझं मन प्रसन्न, शांत आणि काहीतरी उत्तेजना मिळते की काहीतरी चांगल्या गोष्टी आपण कराव्या, आपल्या स्वतःसाठी वेळ द्याव्या, जेणेकरून आपल्या कुटुंबाकडे आपलं लक्ष चांगलं राहील व सर्व काही घरातलं वातावरण पण आनंद राहील. तरी मी मॅडमला धन्यवाद म्हणते की त्यांच्या ट्रीटमेंटमुळे मला खूप छान एक्सपिरियन्स आला आहे. मॅडम, थँक्यू व्हेरी मच. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.